विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आता लवकरच येणार आहे. पोलीस भरतीसाठी जी आवश्यक प्रोसेस आहे ती त्यांनी आधीच चालू केलेली आहे आणि त्यांनी जागांचं सुद्धा आकडेवारी दिलेली आहे की 16,500 जागा आता रिक्त आहेत. तुम्ही मागच्या वर्षी भरती बघितली असेल किंवा नव्यानं देत असाल तरी तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. जो विद्यार्थी 3 वर्षापूर्वी 2 मार्काने वेटिंगला होता तो आता 10-15 मार्कानं सुद्धा वेटिंगला आहे. कारण मागच्या वर्षी तुम्हाला 3 मार्क कमी होते म्हणून तुम्हाला यावर्षी सिलेक्शन दिलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. तुम्हाला नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे. अनेक विद्यार्थी 18व्या 19व्या वर्षी सिलेक्ट होतात. लवकर अभ्यास केला, व्यवस्थित गायडन्स घेतलं की लवकर सिलेक्शन कोणाचंही होतं, कोणतीही एक्झाम असू द्या. जशी तलाठी भरती वाजत गाजत नाही आता आले डायरेक्ट धप्पा दिला, तसं तुमच्या पोलीस भरतीचं सुद्धा होणार आहे. दरवर्षी होत असतं कारण आपलं अजून टाइम टेबल फिक्स नाही. कदाचित ते पुढच्या वर्षीपासून नियमित टाइम टेबल टाकणार आहेत जसं MPSCचं आहे तसं. आता विषय असा आहे की स्पर्धा तुमची वाढत आहे, जागा तुमच्या फिक्स आहेत, कोणता पॅटर्न आहे हे तुम्हाला माहिती आहे, कोणत्या टाईपचे प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. आता प्रश्न आहे तुम्ही स्पीड वाढवा, तुम्ही अभ्यास वाढवा. तुम्ही जसं फिजिकल वाढवता तसंच तुम्ही अभ्यास सुद्धा वाढवा. जे तुमच्याकडे पुस्तक आहे तेच तुम्ही वाचा. मी तुम्हाला हे सांगणार नाही की आता काहीतरी नवीन संदर्भ ग्रंथ घ्या, परंतु प्रश्नसंच तुम्हाला नव्यानं अभ्यासावे लागणार आहेत. कारण प्रश्न कसे येतात, कोणत्या घटकावर जास्त फोकस असतो, काठिण्य पातळी किती आहे, मग त्यानुसार आपण किती खोल अभ्यास करायचा आहे, किती विषयाला किती वेळ द्यायचा आहे, ह्या गोष्टी ठरवण्यासाठी तुम्हाला झालेले प्रश्न अभ्यासणं आवश्यक आहे. झालेल्या प्रश्नामध्ये 2 गट असतात, एक आहे घटकनुसार आणि एक आहे पेपरनुसार. पेपरनुसार म्हणजे काय आहे, समजा तुम्हाला मुंबईचा पेपर पाहायचा आहे, मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस चालक. मग चालकचा पेपर तुम्हाला 1 ते 100 प्रश्न ज्याच्या खाली असतात त्याला म्हणतात पेपरनुसार प्रश्नसंच. आणि घटकनुसार म्हणजे काय आहे की समजा महात्मा गांधी, मग काय आहे तुमच्या पोलीस भरतीमध्ये वेगवेगळे घटक आहेत, आपण त्या काळा घोड्यामध्ये दिलेलं आहे. घटकनुसार असलेला काळा घोडा एकमेव प्रश्नसंच आहे, जसं इकडे पेपरमध्ये तुम्हाला पांढरा घोडा प्रश्नसंच आहे. मग इथं अभ्यासताना तुम्हाला त्या प्रश्न इतिहासामध्ये जायचं आहे, GK मध्ये जायचं आहे, इतिहासात जायचं आहे. इतिहासामध्ये तुम्हाला गांधी युगामध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला गांधीबद्दलचे सगळे प्रश्न दिसणार आहेत. प्रश्न असणार, प्रश्नाच्या खाली पर्याय असणार, प्रश्न कुठं आला, किती वेळा आला हे सुद्धा असणार आणि त्याच्या खाली डिटेल स्पष्टीकरण असणार. हे पुस्तक तुम्हाला डायरेक्ट वाचायचं आहे, हे तुम्ही सोडवू शकत नाहीत. हे तुम्हाला वाचायचं, रिव्हिजन करायचं. पेपरनुसार प्रश्नसंच मात्र तुम्ही सोडवू शकता. सोडवताना लक्षात घ्या की अशी OMR शीट मिळते, ती तुम्हाला कुठं वेबसाईटवर मिळेल, दुकानात मिळेल किंवा एखादं बुक असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. जे तुम्हाला चांगलं वाटेल ते घ्या, परंतु OMR शीटवरच सोडवा. काही काही विद्यार्थी 1-2 लिहित बसतात, ती चुकीची पद्धत आहे. तुमचं नुकसान होणार आहे, आमचं नाही. जे तुम्हाला वाटेल ते करा. तुम्हाला वाटलं की नाही मी असेच लिहिणार तर बाबा तसेच लिही, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. त्यानंतर विषय असा आहे की प्रश्नसंच सोडवताना अनेक विद्यार्थी काय चुकतात की दरवर्षी आपला पोलीस भरतीचा पॅटर्न बदलतोय, कधी GK जास्त येतंय, कधी GK 25लाच येतंय. तर इथं आता समजा आपला मुंबई पोलीस आहे, मुंबई पोलीसला जनरली काय व्हायचं 40, 50, 55 मार्कापर्यंत GK यायचं. पण मागच्या वर्षीचा पेपर बघितला तर तिथं 25-25चा पॅटर्न आलेला आहे. म्हणजे 25 प्रश्न GKचे, 25 गणित, बुद्धिमत्ता, मराठी असे सगळे आलेले आहेत. आता पुढच्या वर्षी कसा येईल मलाही माहिती नाही, तिथल्या कमिशनरलाही माहीत नाही, कारण कमिशनरलाच माहीत नाही माझी बदली होती का, मी तिथंच राहतोय का, काय होतंय. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचा विचार करायचा नाही की ठाण्याला GK जास्त असतं, मुंबईला कमी येतं, बीडला एवढं येतं, असला बालिश विचार करायचा नाही. जसा येईल तसा तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि तुम्हाला सामोरं जात असताना काय असतं की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताय, पण अनेक विद्यार्थ्यांना काय सवय असते माहिती का की असं प्रश्नसंचाचं पुस्तक घेता, कारण जे झेरॉक्स असतात ते एकदम काळ्या काळ्या येतात, त्या चांगल्या येत नाहीत, त्या महाग पडतात, त्या व्यवस्थित दिसत नाहीत, त्या वाचता येत नाहीत. मग बहुतेक विद्यार्थी प्रश्नसंचाचं पुस्तक घेतात. आता माझ्याकडे हे पांढरा घोडा प्रश्नसंच आहे. आता ह्याच्यामध्ये हा मुंबई शहराचाच पेपर आहे, 2024चा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण प्रश्न अपडेट करून दिलेत. म्हणजे त्यांनी विचारले की 2024 मध्ये सध्याचे मुंबईचे महापौर कोण आहेत, तर आपण काय केलं ते 24 काढले आणि 26 केले. त्यांनी विचारले की सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, आपण ते उडवले, नवीन केले. त्यांनी विचारले सरन्यायाधीश कोण आहेत, आपण ते तेव्हाचे उडवलेत, आत्ताचे केलेत. म्हणजे तुम्हाला 24चा प्रश्न 24चा वाटणार नाही, तो 26चा वाटन, ती पण आत्ता जुलै 2026चा. आता बघा, हा पेपर सोडवताना इथं जर तुम्हाला खाली उत्तर असली तर तुमची नजर त्या उत्तराकडे जाते. मग तुम्ही इथं किती वेळा हात ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा एक हात पेपर सोडवायला आणि एक हात ह्याच्या खाली ठेवायचा, हे चुकीची पद्धत आहे. आम्ही इथं देऊ शकलो असतो, ते आमच्यासाठी खूप सोपं आहे, त्यानं जागा वाढती म्हणजे पानं वाढतात म्हणजे किंमत वाढती. परंतु इथं खाली उत्तर दिल्यामुळे तुमची नजर त्या उत्तराकडे जाते आणि तुमचा स्कोअर तात्पुरता वाढल्याचा तुम्हाला फील येतोय किंवा तुम्ही सोडवतच नाही, तुम्हाला कळतच नाही माझा स्कोअर 70 येतोय का 80 येतोय का 95 येतोय. मग जर तुम्हाला कळलं नाही तुम्ही कुठल्या गोष्टीत कमी आहात किंवा चांगले आहात तर तिथं पुढं जाण्यात काहीच पॉईंट नाही. म्हणून आपण काय केलं की हा पेपर आहे, तुम्ही 1 ते 100 प्रश्न सोडवा. आणि अजून विद्यार्थी काय करतात की चला पेपर सोडवला,
खाली उत्तर नसलेले पण घेतला, कारण खाली उत्तर असले की तुमची नजर जाणार म्हणजे जाणार. तुम्ही किती वेळ हात ठेवणार, सारखा असा हात ठेवायचा, असा हात कसा असतो गळ्यात बांधलेला, मोडक्या हाताच्या माणसासारखा तसा हात ठेवणार, ते चुकीचं आहे. मग समजा आता हे 25-25 पॅटर्न आहे, तुम्ही काय करताय की खालचे उत्तर बघताय, एक चूक, सगळ्यात मोठी चूक. दुसरी चूक काय माहिती का, विद्यार्थी स्पष्टीकरणच करत नाहीत, डायरेक्ट पेपर सोडवला, बघून बघून 60-70 आले, चालला पुढं. मग तुला बाबा 15-20 वर्ष पोलीस भरतीच करावी लागणार आहे, दुसरं काहीही होणार नाही आणि फायनल सिलेक्शन सुद्धा होणार नाही. मग त्याच्या पुढची गोष्ट काय आहे की तुम्ही गणित बुद्धिमत्ता जीके मराठी आहे, तर एकतर विद्यार्थी विश्लेषण करत नाहीत, तसंच पुढे जातात, मग स्कोअरचा अंदाज येत नाही कारण उत्तर खाली बघून सोडवलेले असतात. त्याच्या पलीकडे काय करतात माहिती का काही काही महाभाग, की फक्त गणित बुद्धिमत्ता ह्यांचं विश्लेषण करायचं आणि जीके मराठी तसंच सोडून द्यायचं. जीके मराठी तसंच सोडून दिल्यानं काय होतंय, तुमचं गणित बुद्धिमत्ता चांगलं होतंय, मग जीकेचं काय, जीकेचा तुमचा अभ्यास व्यवस्थित होत नाही, तिथं तुमचं नुकसान होतंय, आमचं नाही. तुम्हाला जर वाटलं की नाही फक्त गणित बुद्धिमत्ताच विश्लेषण करायचे, मला जीके आणि मराठीची गरज नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. किंवा तुम्ही म्हणले मला विश्लेषणच नाही करायचं, तर तुम्ही तुमचं बघा, कारण आम्ही स्वतः अभ्यासलो आहोत. आणि कोणीही सांगेल ना, असं कसं सांगेल एखाद्या शाळेत तुम्हाला शिक्षक सांगतोय नाही आपण काय करायचं, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता एवढंच शिकणार आहोत, जीके आणि मराठी तसंच सोडून देऊ, तरी सुद्धा तुम्ही स्कॉलरशिपमध्ये पहिले येणार, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार, असं होऊ शकत नाही. तुम्ही कल्पना करा की तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं आणि जीके मराठी तसंच सोडून द्यायचं, स्वहा केल्यानंतर तुम्ही स्वतः स्वहा होणार आहात, कारण आता स्पर्धा वाढली आहे. इथून मागं होतं की विश्लेषण नव्हतं, मग आलं अर्धवट विश्लेषण, आता संपूर्ण विश्लेषणाची गरज आहे. समजा इथं प्रश्न आहे की आरोग्य विभागाची जी WHO ची शाखा आहे, ज्याला आपण युनायटेड नेशनची शाखा आहे WHO, तर WHO सध्याचे प्रमुख कोण आहेत असा प्रश्न आलाय. मग तुम्ही जीकेचं विश्लेषण घेतलंच नाही किंवा कोणतंच विश्लेषण घेत नाही, मग तुम्ही काय करता, मोबाईल शोधता, मग मोबाईलवर जाता, एकदा AI मोडवर जाता, मग काहीतरी गुगल तुम्हाला दुसरंच दाखवतं, तिथं काहीतरी चुकीची अर्धवट माहिती असते आणि ते करता करता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जाता, मग तुमच्या जातीचा, गावाचा, क्लासचा वेगवेगळ्या ग्रुपला गेल्यामुळे तुमचं नुकसान होतंय, तुम्ही तिथं वेळ घालवताय. आम्ही काय केलंय, समजा WHO बद्दल प्रश्न आलाय, तर त्याच्या संबंधी जी थोडक्यात माहिती आहे, ज्या प्रश्नाला धरून आहे, ती 2 ते 3 ओळीमध्ये तिथंच दिलेली आहे, म्हणजे तुमचा प्रश्न क्लिअर होईल, तुम्हाला पुढे जाता येईल. जर तुम्ही म्हणताय की नाही तुमच्या ह्या पुस्तकात, जर तुम्ही असं म्हणताय की तुमच्या काळा घोड्यामध्ये पण तेच प्रश्न आहेत, पण बाबा काळा घोड्यामध्ये इतकं विश्लेषण आहे 8 ओळींचं, WHOचा प्रश्न आला 8 ओळींचं विश्लेषण आहे, परंतु पांढरा घोडा हा पेपरनुसार आहे. मग इथं तुम्हाला आम्ही थोडक्यात पण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिले. तुम्हाला मराठीचा प्रश्न कळत नाही, तुम्हाला म्हण कळत नाही, अलंकार कळत नाही, ते सुद्धा आम्ही थोडक्यात दिलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने गेलात तर तुमचं काय होतं माहिती का, गणित बुद्धिमत्ता ओके होते. आम्ही म्हणत नाही गणित बुद्धिमत्ता वाईट आहे, पण आम्ही म्हणतोय की हे करा, हे करा, हे पण आणि हे पण, कारण आपल्यासाठी एक प्रश्न 1 गुणांना आहे, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकच प्रश्न तुम्हाला जिंकायला मदत करणार आहे. जर एखाद्यानं एवढं विश्लेषण केलं, 50 पैकी ह्याला 50 पडले आणि इथं त्याला विश्लेषण न केल्यामुळं 30 पडले, 20 पडले, तर 70 मार्कांचं नक्की काय करायचं? हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून पहा की आपल्याला विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्नाचं करायचं आहे विथआउट विश्लेषण. आमचे पण पुस्तक आहेत, पण काय उपयोग त्याचा सांगा. ते करण्याऐवजी तुम्ही गणित बुद्धिमत्ता, मराठी जीके असं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर पांढरा घोडा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, दुकानात जाऊन अजून 2 पुस्तकं समोर ठेवा, योग्य वाटलं तर घ्या. ह्याच्या पहिल्या आवृत्तीमध्ये, ह्या वर्षी आलेल्या एडिशनमध्ये चालकचे प्रश्न होते, परंतु आता त्याच किमतीमध्ये चालकचे प्रश्न टाकलेत. ज्या विद्यार्थ्यांकडं जुनी कॉपी होती त्यांच्यासाठी आम्ही त्या फ्री PDF उपलब्ध केल्या आहेत, कारण चालक अनेकांना व्हायचं नसतं, त्यांची हाईट बसत नाही किंवा त्यांच्याकडे लायसन नसतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे चालकचे प्रश्न आपण वगळले होते, परंतु विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण या वर्षीचे लेटेस्ट प्रश्न टाकलेले आहेत, किंमत न बदलता. म्हणजे पानं वाढलेत, किंमत तेवढीच आहे. तुम्ही ठरवा की बाबा अर्धवट करायचं, अजिबात करायचं नाही. म्हणजे एक विषय आहे 0 विश्लेषण, एक आहे 50% विश्लेषण, एक आहे 100% विश्लेषण. तुम्ही कुठल्याही शेंबड्या पोराला विचारा, जर एखादं म्हणत असेल की नाही नाही विथआउट विश्लेषणच चांगलं असतं, आपण स्वतः शोधत बसू, लक्षात घ्या तुमच्या शेजारी बसलेला मग तो 18 वर्षाचा मुलगा, 17 वर्षाचा मुलगा स्मार्ट अभ्यास करतो आणि स्मार्ट स्टडी करून तो पुढे जातो. कसा पुढे जातो? कारण तो काय करतोय, खालचे उत्तर बघत नाही पेपर सोडवताना. घटकनुसार तुम्हाला ऑप्शन नाही. तुम्ही MPSCचे पुस्तक बघा, घटकनुसार, त्याचं नावच आहे घटकनुसार, त्याची मांडणी वेगळी करता येत नाही. पण पेपरनुसारमध्ये मात्र तुम्ही OMR शीटवर सोडवू शकता. आता जर आपण तुम्हाला घटकनुसार काळा घोडा दाखवला, पोलीस प्रशासनाचे प्रश्न आहेत, तुम्ही ते OMR शीटवर सोडवू शकता का?
नाही सोडू शकत. पण तुम्हाला त्यासाठी पांढरा घोडाच अभ्यासणं आवश्यक आहे. आता कोणी म्हणेल एवढे पुस्तकं कशाला? एक पुस्तक सांगा. एक पुस्तक वाचून तुम्ही 10वी सुद्धा पास झाला नाही, त्याच्यामुळे आता तुम्हाला नोकरी मिळणार आहे 50-55 हजाराची नवीन वेतन आयोगानुसार. तर हे सहजासहजी शक्य नाही. मग तुम्ही वाटलं तुम्हाला शून्य प्रश्नाचं विश्लेषण करायचंय, तुम्ही तिथं चुकताय. तुम्ही म्हणले की नाही अर्धवट विश्लेषण करतो, फक्त गणित बुद्धिमत्ता, तुम्ही तिथं चुकताय. परंतु प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे. 18 वर्षाचा मुलगा शेजारी बसलेला असणार, तो प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणार आणि तुम्ही म्हणणार मी सिनियर आहे, मी भारी आहे, मला लय अक्कल आहे. तुला लय अक्कल आहे, पण ज्या वेळेमध्ये तू विश्लेषण केले अर्धवट किंवा अजिबातच केलं नाही, तेवढ्यापेक्षा थोड्या जास्त वेळामध्ये हे पोरगं पुढं गेलं. एका दिवसामध्ये त्या पोरानं अर्धा 1 मार्क तुझ्या जास्त अभ्यास केला आणि मग ते सिलेक्ट होतं. मग तुम्ही म्हणता वशिला झाला, त्याला काय येत होतं, नशिबाने साथ दिली म्हणून त्याचं झालं आणि माझं झालं नाही. नाही, तुमचं नशीब तुम्हीच चुकीच्या पद्धतीने दिलं होतं, कारण तुम्ही अर्धवट विश्लेषण केलं होतं, कारण तुम्ही अर्धवट डोक्याचे असले किंवा शून्य डोक्याचे असले की असं होतंय. म्हणून तुम्ही पांढरा घोडा प्रश्नसंच वापरा, ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही OMR शीटचं सुद्धा उपयोग करू शकताय, कारण खाली उत्तरं दिले नाहीत. खाली उत्तरं दिल्यानं तुमचं नुकसान होणार आहे, म्हणून आम्ही खाली उत्तरं दिले नाहीत. तुमची मागणी असेल तर खालून देऊ. एखादा म्हणून पान पलटायला लय वेळ लागतो. अरे बाबा, पान पलटायला वेळ लागतो, परंतु विषय असा आहे की तुम्ही OMR शीटवर जर नाही सोडवलं तर तुम्हाला तुमचा स्कोअरचा अंदाजच येणार नाही की तुम्ही आहात, हुशार झालात, अजून बिघडलात की खूपच चांगला झाला तुमचा स्कोअर. तुम्ही आता MPSCच्या लाईनला आलात, तुमचा अभ्यास खूप जास्त झाला, हे तुम्हाला OMR शीटशिवाय कळत नाही. आणि प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासाठी पांढरा घोडा प्रश्नसंच हा एकमेव ऑप्शन आहे.